नालासोपारा इथे पावसाचा जोर सध्या वाढलाय। नालासोपारा पश्चिम इथे सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। लोकांचं मोठ्या प्रमाणात त्यामुळे नुकसान झालंय आणि याविषयी रहिवाशांशी आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी संवाद साधलाय। बघूया। नालासोपारा पश्चिम येथे कालपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक इमारतीमध्ये पाणी जे आहे ते भरलेलं आहे। आपण आता नालासोपारा पश्चिम येथील या इमारतीत आहोत आणि आपण ही दृश्य बघू शकतो। कशा पद्धतीने इथे पाणी जे आहे ते साचलेलं आहे। ग्राउंड फ्लोअरवर लोकांच्या घरात पाणी गेल्याने त्यांना हा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। कालपासून मुंबई, कोंडाळी, पालघर या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला। हवामान खात्याने अंदाज दिला होता की 48 तासात मुसळधार पाऊस पडेल आणि त्या दृष्टीने हा पाऊस पडलेला आहे। आपण ही परिस्थिती आता बघू शकतो। या सोसायटीत राहणाऱ्या काही रहिवाशांचे आपण बोलणार आहोत। काल किती वाजल्यापासून याची परिस्थिती होती? काल सकाळीपासून 11 वाजल्यापासूनच पाणी पडले सोसायटीमध्ये आणि तेव्हापासून लाईट पण अपेक्षा नाही। आणि ग्राउंड फ्लोअरला जेवढे आमचे रूम आहेत त्या प्रत्येक घरामध्ये गुडघाभर पाणी दरवर्षी पावसाळ्यासाठी दरवर्षी काही महिला देखील आहेत आपल्याकडे या सोसायटीत। काल किती वाजल्यापासून आणि रात्री नेमकी किती दिवस आणि खाली उतरलो तर सूर्याच्या वर पाणी होतं आणि रात्री सगळ्या लोकांची म्हणजे ती परिस्थिती झाली त्यामुळे आम्ही काही लोकांना टेरेसवर घेतली। संपूर्ण ही इमारत आहे सोसायटी आहे। या सोसायटीचा संपूर्ण परिसर मीटर बॉक्स असेल तो पाण्याखाली गेलेला आहे। पाणी जे आहे पाण्याखाली गेलेले आणि या ठिकाणी जर आपण बघा तर ही ज्यावेळी पाऊस पडतो त्याच्यावेळी ही परिस्थिती असू शकते। त्यामुळे आता प्रशासनाने देखील खबरदारी म्हणून या ठिकाणी इथल्या लाईट ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत। कारण कोणताही अपघात होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी काळजी घेतलेली आहे। मात्र अजून पाऊस सुरू आहे। जर आणखी पाऊस वाढला तर इथे पाण्याची पातळी देखील वाढू शकते। सुशांत सावंत, न्यूज, नालासोपारा।